जोहार, मी श्रीमंत सुरपाम. आपण पाहत आहात एस भारत न्यूज, जनसामान्याचा आवाज. बातमी आहे रामटेक येथून महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल व महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री माननीय आशिष शेलार हे प्रसिद्धी माध्यमाशी वार्तालाप करत आहेत. तो क्षण आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पाहूया. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री माननीय ॲडव्होकेट आशिष शेलार साहेब हे म्हणजे मी आपला शब्द आनंद हे शब्दातून व्यक्त करू शकत नाही की आपल्या वारसा स्थळाबद्दल त्यांची असलेली आपुलकी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांना युनेस्कोमध्ये जे मान्यता मिळाली त्यातूनच या ठिकाणी दिसून येते. आणि ते स्वतः पहिल्यांदा रामटेकच्या इतिहासात सांस्कृतिक कार्यमंत्री आपल्या राज्याच्या 34 संरक्षित स्मारकाला आणि भारतीय पुरातत्वच्या 5 स्मारकाला भेट देण्यासाठी पहिल्यांदा या ठिकाणी आले. हा एक ऐतिहासिक क्षण आहे माझ्यासाठी. त्यांचा मी मनापासून शब्दरूपी आभार मानून त्यांच्या ऋणातून मी मुक्त होऊ शकत नाही, परंतु त्यांना मी मनापासून खूप खूप धन्यवाद देतो. आणि जे काही रामटेकच्या जनतेच्या अपेक्षा होत्या, जे काही स्वप्न होते, ज्या काही अडचणी होत्या, त्या सर्व अडचणीवर मात करण्यासाठी स्वतः मंत्रालयात बैठक न घेता ते स्वतः या ठिकाणी आले आणि जे दिलेले निर्देश आहेत त्याची अंमलबजावणीसाठी मंत्रालयात बैठक घेण्याचं त्यांनी मान्य केलं. रामटेकच्या विदर्भाच्या लोकांना मुंबईला जाऊन चित्रनगरीमध्ये स्पेस मिळत नाही आणि तिथं राहून त्यांना संघर्ष करून त्यांचे जे काही गुण आहे, त्यांच्या ज्या कला आहे, आणि विशेष करून हा देशाचा सेंटर आहे. नागपूर म्हणजे 0 माईल हा देशाचा सेंटर आहे. त्यामुळे या भागात काम करणाऱ्या लोकांना मुंबईत राहण्याची अडचण, टेलिफिल्म्स आहे, वेगवेगळ्या पद्धतीचे ऑडिओ व्हिज्युअल्स आहे किंवा या संदर्भामध्ये दूरदर्शनच्या मालिका असतील किंवा वेगवेगळे जे चॅनल्स आहेत त्यामध्ये काम करण्याचे जे काही त्यांची क्षमता आहे त्याला योग्य चालना आणि वाव मिळत नाही. आणि मध्य प्रदेश आणि छत्तीसगडचे लोक देखील या ठिकाणी आहे. प्रत्येक राज्याची एक स्वतंत्र चित्रनगरी असते. विदर्भ आणि महाराष्ट्रात एकत्रित असल्यामुळे विदर्भाच्या लोकांना देखील अशा पद्धतीचं व्यासपीठ मिळावं म्हणून त्यांनी चित्रनगरीच्या संदर्भामध्ये जे सकारात्मक भूमिका घेतली त्यासाठी देखील मी त्यांचा मनापासून ऋणी आहे. आणि अधिकच न बोलता जे काही रामटेक ही रामाची भूमी आहे, एक देशामध्ये प्रभू रामचंद्राचं अयोध्येनंतरचं सर्वात प्रमुख स्थळ आहे आणि त्यामुळे प्रभू रामचंद्रावर विश्वास ठेवणारे आमची महायुतीचे सरकार, श्रद्धा ठेवणारे आमची महायुतीचे सरकार हे या स्थळाला माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी देखील शब्द दिला होता की उत्तर प्रदेशच्या अयोध्येच्या धर्तीवर रामटेकला देखील आपले जे वारसा आहे, आपला जो सांस्कृतिक वारसा आहे त्याचं जतन, त्याचं संरक्षण, त्याची व्यापक प्रसिद्धी, त्याची ब्रँडिंग, त्याची मार्केटिंग, त्याच्यावर वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी आयटीच्या माध्यमातून त्याचं प्रसिद्धी हे करण्याच्या दृष्टीने माननीय मंत्री महोदयांनी जी सकारात्मक मार्गदर्शन आणि मदत केली त्यासाठी मी त्यांचा खूप आभारी आहे. आणि भविष्यामध्ये आम्ही दोघेही या विषयाचा पाठपुरावा करून सामान्य माणसाला अपेक्षित असलेला विकास आणि विरासत हे दोघेही जपण्याचं काम आम्ही करू एवढं सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी रामटेकला सन्माननीय मंत्री महोदय आशिष जयस्वालजी यांच्या सोबत आणि आमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या सोबत पाहणी दौरा आणि बैठक आपण त्या ठिकाणी आयोजित केली. रामटेक हा परिसर अतिशय पावनभूमी आहे, अशा पद्धतीचा परिसर आहे. आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या ज्याला महत्व आहे अशा मॉन्युमेंट्स, ऐतिहासिक ज्याचं मूल्य आहे अशी संरक्षित असंरक्षित स्थळं यांनी पूर्ण आपला हा विभाग व्यापलेला आहे. इतका महत्वपूर्ण रामटेकचा हा परिसर आहे. आणि म्हणून आजच्या या बैठकीत आणि पाहणी दौऱ्यात ज्या महत्वाच्या 7 विषयांवर आपण निर्णय केले ते या ठिकाणी मी स्पष्ट करू इच्छितो. सगळ्यात पहिलं तर रामटेकच्या आज 60 एकरच्या जागेवर नवीन चित्रपट निर्मितीला आणि विदर्भातील रोजगाराला संधी उपलब्ध व्हावी म्हणून चित्रनगरी हा प्रस्ताव प्रशासकीय मंजुरी सातत्याने चालू होता. त्यातली 60 एकरची जागा ही तातडीने येणाऱ्या 15 दिवसात कलेक्टरला अर्ज करून महसूल खात्याच्या अतिरिक्त मुख्य सचिवांशी बोलून संपर्क झालेला आहे. ती जागा ट्रान्सफर करणे आणि बरोबरीने प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट
नव्याची महाराष्ट्रातली चित्रनगरी रामटेकला उभे करण्यासंदर्भात नियुक्ती करणे हा पहिला निर्णय त्या ठिकाणी आपण केलेला आहे। दुसरं, रामटेक मंदिर गडमंदिरच्या परिसरामध्ये अद्ययावत सुविधा पण आपलं ऐतिहासिक मूल्य ठेवून या संदर्भामध्ये वॉशरूम्स आणि तिथे असलेल्या दुकान आणि गाळे यांची पुनर्बांधणी ऐतिहासिक स्वरूपाची असावी या संबंधितला प्रस्ताव जो सन्माननीय आशिष जयस्वाल यांनी पाठवलाय त्यामध्ये येणाऱ्या 10 दिवसांमध्ये राज्य पुरातत्व विभागाकडून एनओसी दिला जाईल या पद्धतीचा पाठपुरावा करून निर्णय आपण त्या ठिकाणी केलेला आहे। या बैठकीतून तिसरा मुद्दा लक्षात आलाय, जो डीपीडीसीच्या 3% बंधनकारक निधी या ऐतिहासिक किंवा सांस्कृतिक मूल्य असलेल्या संरक्षित असंरक्षित जागांच्या संवर्धनासाठी वापरला जातो, तो संपूर्णतः वापरला जातोय की नाही याचा आढावा बैठक घेतली जाईल आणि बरोबरीने ज्याला अर्थसंकल्पामध्ये प्रावधान केलेला आहे त्या आउटलेचा निधी, त्याच्या निधीतून मिळणाऱ्या मान्यता आणि प्रत्यक्षातलं काम यातली गती जलद कशी करता येईल यासंबंधीची आढावा बैठक घेतला जाईल। हा तिसरा निर्णय आपण त्या ठिकाणी केलेला आहे। चौथा मुद्दा महत्वाचा जो आहे, या रामटेक मंदिरामध्ये असलेल्या 23 विविध कामं आणि या सगळ्याला रामटेक मंदिर हेरिटेज कॉरिडॉर या नावाने व्यापक विकास, सुशोभीकरण, ऐतिहासिक संवर्धन आणि जपवणूक या कामांची यादी प्रशासकीय स्तरावर जी काढली आहे त्याला अर्थसंकल्पात आता येणाऱ्या आपण प्रस्तावित करून मंजुरी घेऊ। आशिष जयस्वालजी आणि सगळं अर्थ खातं त्याला मदत करणार आहे आणि त्यासाठी, कारण रामटेक मंदिर हे वैश्विक मूल्य आहे आणि मग त्यासाठी संपूर्ण कामाला मंजुरी बजेटमधून दिल्यानंतर जलद गतीने करण्यासाठी रामटेक मंदिर हेरिटेज कॉरिडॉर असं एक स्पेशल डेस्क आपण मंत्रालयामध्ये करू हा निर्णय त्या ठिकाणी आपण घेतलेला आहे। बरोबरीने एन्शंट एक्सकॅव्हेटेड साइट मनसर या नावाने 156 एकरमध्ये अतिशय पुराण ज्याची व्हॅल्यू आहे आणि ऐतिहासिक मूल्य आहे अशा जो सगळा परिसर आहे त्या सगळ्या परिसरात खूप मोठं काम करण्याची गरज आहे आणि म्हणून केंद्रीय सांस्कृतिक मंत्र्यांशी मी संपर्क साधलाय। यातली एक अद्ययावत टिप्पणी करून जयस्वालजी मी स्वतः केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाशी बोलून हा 156 एकरचा सगळा एन्शंट एक्सकॅव्हेटेड साइट मनसर हा प्रकल्प गती देण्याचा निर्णय सुद्धा आपण केला आहे। आणि शेवटचा महत्वाचा मुद्दा, या भागात अतिशय प्रसिद्ध असलेला श्रीराम सांस्कृतिक महोत्सव याला आर्थिक मंजुरी आणि प्रशासकीय मंजुरी येत्या 15 दिवसात आपण देऊ, म्हणजे 22 जानेवारीला या विभागातला महोत्सव श्रीराम सांस्कृतिक महोत्सव हा सुद्धा धूमधडाक्यात आपण साजरा करू। या संबंधामध्ये संबंधित सर्व अधिकारी यांनी सहकार्य केलं आणि बरोबरीने सन्माननीय मंत्री आशिष जयस्वाल यांनी मदत केली, त्याबद्दल सगळ्यांचं मी धन्यवाद व्यक्त करतो। अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एस भारत यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। जोहार।